Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 13 changes physical and chemical from 7th standard general science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 91 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर फरक सांगायचा आहे. हे पहा, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये आणि केमिकल चेंजमध्ये काय फरक आहे ते आपल्याला एक्सप्लेन करून सांगायचे आहे. चला तर मग पाहूयात आपण. द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्सेस रिमेन द सेम इन द फिजिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये काय होते, ओरिजिनल जो सबस्टन्स आहे, ओरिजिनल जो पदार्थ आहे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच राहतात, त्याचे गुणधर्म बदलत नाहीत फिजिकल चेंजमध्ये. तर केमिकल चेंजमध्ये काय होतं, ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज या बदलतात. द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स अल्टर इन द केमिकल चेंज. आता इथे समजून घ्या जरा, फिजिकल चेंज म्हणजे काय, तर त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच राहतात. ओरिजिनल सबस्टन्सच्या जो मूळ पदार्थ आहे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच राहतात. एक्झाम्पल द्यायचे झाले तर बर्फाचे पाण्यात रूपांतर होते, बरोबर. पाण्याला आपण तापवलं तर काय होतं, पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते आणि ती वाफ आपण पुन्हा थंड केली की पुन्हा त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते, बरोबर. म्हणजे जो मूळ पदार्थ आहे तो आहे तसाच राहतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, त्याच्या प्रॉपर्टीज बदलत नाहीत. तर केमिकल चेंजचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर वूडला जर आपण बर्न केलं, जाळलं, तर काय होतं, त्याचं राखेमध्ये रूपांतर होतं, ॲश तयार होते. म्हणजे काय झालेलं आहे, इथे केमिकल चेंज झाला की नाही, मूळ पदार्थाच्या प्रॉपर्टीज या बदलल्या. वूडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच ॲशच्या आहेत का, तर नाही, प्रॉपर्टीज बदलल्या. आलं लक्षात तुम्हाला, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज म्हणजे काय. नेक्स्ट पाहूयात आपण. देअर ओरिजिनल कंपोजिशन रिमेन्स अनचेंज. म्हणजे त्याचं जे ओरिजिनल मूळ जी रचना आहे ती आहे तशीच राहते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, पाणी आहे तसंच राहतं. आणि इथे केमिकल चेंजमध्ये काय होतं, चेंज होते मूळ रचना, हो ना. वूडचं राखेमध्ये रूपांतर झालं, चेंज झालं ना. देअर ओरिजिनल कंपोजिशन चेंजेस. नेक्स्ट फरक आहे, द फिजिकल चेंजेस आर रिव्हर्सेबल. आता हा जो फिजिकल चेंज आहे जो झालेला आहे बर्फाचा, तो रिव्हर्सेबल आहे की नाही. पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर, बर्फाचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर, पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर आणि वाफेचे आपण पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर करू शकतो की नाही. म्हणजे काय झालेलं आहे, रिव्हर्सेबल झालेलं आहे. द फिजिकल चेंजेस आर रिव्हर्सेबल. द केमिकल चेंजेस आर इरिव्हर्सेबल. आपण वूडला बर्न केल्यानंतर त्याचे राखेमध्ये रूपांतर झालं, राखेला पुन्हा आपण वूडमध्ये कन्व्हर्ट करू शकतो का, अशक्य आहे, हो ना. म्हणूनच तर याला केमिकल चेंज असे म्हणतात. आता एक्झाम्पल द्यायचे झाले तर इव्हॉपरेशनचे एक्झाम्पल. इव्हॉपरेशन माहिती आहे ना तुम्हाला. इव्हॉपरेशन म्हणजे बाष्पीभवन. कसे होते बाष्पीभवन, पाऊस कसा पडतो, पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते, ती वाफ वरती जाते, वाफेचे ढग तयार होतात, बरोबर. आणि मग काय होतं, पाऊस पडतो, हो ना. मग इव्हॉपरेशन हे काय झालं, फिजिकल चेंज, कारण त्याचे पुन्हा पाणी तयार झालेलं आहे. बॉइलिंग फिजिकल चेंज आहे. बॉईल केलं पाणी की मग काय होतं, वाफेमध्ये रूपांतर होतं आणि वाफेला थंड केलं की त्याचं पुन्हा पाणी तयार होत असतं. डिझॉल्वेशन, आपण साखर किंवा मीठ घ्या, मीठ आपण पाण्यामध्ये मिक्स केलं की काय होतं, मीठ डिझॉल्व्ह होतं पूर्णपणे पाण्यामध्ये, हो ना. आणि तेच पाणी जर आपण पुन्हा गॅसवर ठेवलं आणि तापवलं आणि पूर्ण त्याचं इव्हॉपरेशन केलं, त्यातलं पाणी पूर्ण उडून गेलं की मग काय होतं, खाली कसला थर तयार होतो, पुन्हा मिठाचाच थर तयार होतो की नाही. म्हणजे काय झालेलं आहे इथे, फिजिकल चेंज, मिठाचं पुन्हा मिठामध्येच रूपांतर झालेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. केमिकल चेंज फोटोसिंथेसिस काय आहे, केमिकल चेंज आहे. कोरोजन काय आहे, केमिकल चेंज आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. नेक्स्ट आहे पिरियडिक चेंज अँड नॉन पिरियडिक चेंज. पिरियडिक चेंज म्हणजे काय, विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा तीच क्रिया, तोच बदल घडून येणे. पाहूयात आपण. द चेंजेस विच अकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम आर कॉल्ड पिरियडिक चेंज. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल काय असतात, पिरियडिक चेंज असतात. जसं की सूर्य उगवणे, सूर्य मावळणे काय आहे, पिरियडिक चेंज आहे. हाय टाईड, लो टाईड, ठराविक कालावधीनंतर पुन्हा ते होतच असतात, म्हणजे काय, पिरियडिक चेंज आहे, बरोबर. आता नॉन पिरियडिक चेंज म्हणजे काय, जे ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडत नाहीत, हो ना. द चेंजेस विच डू नॉट अकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम आर कॉल्ड नॉन पिरियडिक चेंजेस. ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजे काय झाले, नॉन पिरियडिक
चेंज, जसं की भूकंप येणे, अर्थक्विक ठराविक कालावधीनंतर होतोच का परत? नाही ना. आपण सांगू शकत नाही की पुन्हा कधी होणार आहे अर्थक्विक. सुनामी पुन्हा कधी होणार आहे माहिती आहे का आपल्याला? नाही, कधीही होत असते सुनामी. याला काय म्हणतात? नॉन पिरियडिक चेंज. नेक्स्ट डिफरन्स आहे, देअर इज कॉन्स्टन्सी इन पिरियडिक चेंज. कॉन्स्टन्सी म्हणजे काय? तर स्थिरता. पिरियडिक चेंज मध्ये काय आहे? स्थिरता आहे, सातत्य आहे. नॉन पिरियडिक चेंज मध्ये काय? देर इज नो कॉन्स्टन्सी इन नॉन पिरियडिक चेंज. नॉन पिरियडिक चेंज मध्ये कॉन्स्टन्सी नाहीये, सातत्य नाहीये. जसं की आता मी एक्झाम्पल्सद्वारे तुम्हाला सांगितलं, सूर्य विशिष्ट कालावधीनंतर न उगवणारच, तो विशिष्ट कालावधीनंतर मावळणारच. असं कधी झालंय का की सूर्यच उगवला नाही एखाद्या दिवशी? असं कधी होतच नाही, हो ना. म्हणून तर त्याला पिरियडिक चेंज असे म्हणतात. एक्झाम्पल्स पाहूयात. हाय अँड लो टाईड ऑफ द सी. समुद्राची भरती आणि ओहोटी पिरियडिक चेंज आहे की नाही? विशिष्ट कालावधीनंतर भरती होते, विशिष्ट कालावधीनंतर ओहोटी होते आणि हे चक्र चालूच असते. त्यानंतर मुवमेंट ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, घड्याळाचे काटे, त्यांची मुवमेंट. आणखी कोणते एक्झाम्पल देता येईल इथे? सीझन्सचे एक्झाम्पल देता येईल, हो की नाही? उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, हिवाळा झाला की पुन्हा उन्हाळा. ही जी सायकल आहे ती चालूच राहते, बरोबर. आणि पिरियडिक चेंज आहे हे विशिष्ट कालावधीनंतर, विशिष्ट पिरियड नंतर हा चेंज होत असतो. आता नॉन पिरियडिक चेंजचे काय एक्झाम्पल देऊ शकतो आपण? ब्रेकिंग ऑफ स्टॉर्म म्हणजे वादळाचा तडाखा. वादळाचा तडाखा हा विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा होत असतो का? नाही. ऍक्सिडेंटली अचानक कधीही वादळाचा तडाखा होऊ शकतो. आणखी कोणते एक्झाम्पल देऊ शकतो आपण इथे? लँडस्लायडिंग कधीतरी होतं की नाही? म्हणून हे काय असले एक्झाम्पल झाले नॉन पिरियडिक चेंजचे. आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे नॅचरल चेंज अँड मॅनमेड चेंज. नॅचरल चेंज म्हणजे काय? एखादा बदल आपोआपच घडून येतो, त्याला आपण काय म्हणतो? नॅचरल चेंज. आणि मॅनमेड चेंज म्हणजे काय? जो चेंज माणूस स्वतः घडवून आणतो, जो बदल मानव स्वतः घडवून आणतो, त्याला आपण मॅनमेड चेंज असं म्हणतो. चला डेफिनेशन पाहूयात. द चेंज अकरिंग ऑटोमॅटिकली बाय नॅचरल कॉज इज कॉल्ड नॅचरल चेंज. आणि मॅनमेड चेंजची काय डेफिनेशन येणार? द चेंजेस इंड्युस्ड बाय मॅन आर कॉल्ड मॅनमेड चेंजेस. नेक्स्ट काय येणार? डिफरन्स. मोस्ट ऑफ द नॅचरल इव्हेंट्स आर द एक्झाम्पल ऑफ नॅचरल चेंजेस. निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात, आपोआप बदल घडून येत असतात. ते काय झालं? एक्झाम्पल कसलं झालं? नॅचरल चेंजचे. त्यानंतर मॅनमेड चेंज म्हणजे काय? मॅन मेड चेंजेस आर ड्यू टू मॅन्स विश टू सॅटिस्फाय हिज नीड्स. मानव आपल्या गरजा फुलफिल करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी स्वतः बदल घडवून आणतो, आपल्या फायद्यासाठी बदल घडवून आणतो. त्याला काय म्हणतात? मॅनमेड चेंज. आता एक्झाम्पल्स पाहूयात. नॅचरल चेंजचे एक्झाम्पल सांगा मला. इथे मी काय दिलेलं आहे? एक्झाम्पल रायपिंग ऑफ फ्रुट्स, फळांचं पिकणं. तसेच मला आणखीन एक्झाम्पल सांगा बरं तुम्ही. पाऊस पडणे काय आहे? नॅचरल चेंज आहे, हो ना. त्यानंतर लोखंड गंजणे, रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंजणे नॅचरल चेंज आहे, हो की नाही. आता मानव निर्मित बदल कोणते आहेत? मॅनमेड चेंज कोणते आहेत? तर कटिंग डाऊन द ट्रीज, झाडांना कापणे, जंगल नष्ट करणे, अन्न शिजवणे, हे काय आहे? मॅनमेड चेंज आहे. आपण भाजी कच्चीच खातो का? नाही. आपण काय करतो? प्रक्रिया करतो, त्याला चेंज करतो. आपल्याला व्यवस्थित डायजेस्ट व्हावं फूड, यासाठी आपण काय करतो? भाज्या शिजवून खातो, अन्न शिजवतो. याचाच अर्थ आपण काय करतो? आपण त्या अन्नामध्ये चेंज करतो, हो ना. मग लक्षात आलं ना तुम्हाला नॅचरल चेंज म्हणजे काय आणि मॅनमेड चेंज म्हणजे काय? माणूस आपल्या फायद्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत असतो, त्याला आपण मानव निर्मित और मॅनमेड चेंज असे म्हणतो. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर विच डिफरंट टाइप्स कॅन द फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड. इथे खाली काही चेंजेस दिलेले आहेत, त्यांना आपल्याला कोणकोणत्या प्रकारांमध्ये क्लासिफाय करता येईल ते सांगायचं आहे. फर्स्ट आहे कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू योगर्ट. दुधाचे योगर्ट दह्यामध्ये रूपांतर करणे. मग कोणते चेंजेस आहेत यामध्ये? केमिकल चेंज आहे का? तर हो, केमिकल चेंज आहे. कारण प्रॉपर्टीज बदलतात ना. मिल्कच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि योगर्टच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. म्हणजे हा कोणता चेंज झाला? केमिकल चेंज झाला. आता रिव्हर्सेबल आहे का? मिल्कपासून आपण योगर्ट तयार करतो, योगर्टपासून पुन्हा मिल्क तयार करू शकतो का? नाही. म्हणजे काय? कोणता चेंज झाला? इरिव्हर्सेबल. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ती स्लो आहे की फास्ट आहे? मिल्कपासून योगर्ट तयार करणे ही प्रोसेस स्लो आहे की फास्ट आहे? चेंज कसा आहे हा? स्लो चेंज आहे ना. तर आन्सरमध्ये काय येणार? केमिकल, इरिव्हर्सेबल, स्लो. आणि इथे तुम्ही आणखी सुद्धा ॲड करू शकता की
मॅनमेड चेंज आहे हा. त्याचबरोबर युजफुल चेंज आहे. योगट आपल्यासाठी युजफुल आहे, चांगलं हेल्दी असतं, हो ना. मग तुम्ही इथे मॅनमेड चेंज आणि युजफुल चेंज असे राईट केले तरीही चालणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बर्स्टिंग ऑफ अ क्रॅकर, फटाके फोडणे. मला सांगा हा कोणता चेंज आहे? केमिकल चेंज आहे की फिजिकल चेंज आहे? फटाक्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात ना. आधीचा आपला फटाका आणि त्यानंतर आपण त्याला पेटवल्यानंतरनं त्याचं काय होतं, तर धुरामध्ये रूपांतर होतं की नाही. परत लाईटनिंग तयार होते, म्हणजे काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. म्हणजे हा कोणता चेंज आहे? केमिकल चेंज आहे. आता फटाका फोडल्यानंतरनं आपण त्याचं पुन्हा फटाक्यामध्ये रूपांतर करू शकतो का? तर नाही. म्हणजे हा इरिव्हर्सेबल चेंज आहे आणि फास्ट चेंज आहे. आपण फटाका पेटवल्यानंतर लगेचच तो बर्स्ट होतो, हो ना. म्हणजे हा फास्ट चेंज आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे आणखी काय राईट करू शकता? हा मॅनमेड चेंज आहे, हो ना. आणि आणखी कोणता चेंज आहे हा? सांगा बरं. हा हार्मफुल चेंज आहे, हो ना. आपल्यासाठी फटाके हे चांगले नसतात हेल्थसाठी. सो हार्मफुल चेंज सुद्धा तुम्ही इथे राईट करू शकता. नेक्स्ट आहे अकरन्स ऑफ ॲन अर्थक्वेक, भूकंप येणे. कोणकोणते चेंजेस आहेत यामध्ये? नॅचरल चेंज आहे हा, अर्थक्वेक येणे नैसर्गिक घटना आहे की नाही. त्यानंतर हा युजफुल चेंज आहे की हार्मफुल आहे? हार्मफुल आहे आपल्यासाठी. त्यानंतर नॉन पिरियडिक चेंज आहे, विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा भूकंप येतो का? नाही, भूकंप हा कधीही येत असतो. सो नॉन पिरियडिक आणि फास्ट चेंज आहे. नेक्स्ट आहे रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन म्हणजे सूर्याभोवती पृथ्वीची प्रदक्षिणा, सूर्याभोवती पृथ्वी फिरणे. काय आहे यामध्ये? पिरियडिक चेंज आहे आणि ही स्लो आहे प्रक्रिया. ही प्रोसेस कशी आहे? स्लो आहे आणि नॅचरल चेंज आहे, नैसर्गिक घटना आहे, हो ना. त्यानंतर ना स्ट्रेचिंग ऑफ अ स्प्रिंग, स्प्रिंगला स्ट्रेच करणे, ताणणे. काय चेंज आहे यामध्ये? फिजिकल चेंज आहे आणि रिव्हर्सेबल आहे. फिजिकल चेंज कसं काय? प्रॉपर्टीज चेंज होतात का स्प्रिंगच्या? आपण स्प्रिंगला स्ट्रेच केल्यानंतर नाही, प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. आणि स्प्रिंग स्ट्रेच केली आणि त्यानंतर पुन्हा ती सोडली तर ती पुन्हा आहे तशीच राहते की नाही, म्हणजे रिव्हर्सेबल चेंज आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह रिझन्स व्हाईल परचेसिंग कॅन्ड फूड इट्स एक्सपायरी डेट शुड बी चेक्ड. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याची जी एक्सपायरी डेट आहे ती व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. हे पहा, आपण जेव्हा जेव्हा दुकानामध्ये जातो आणि एखादं पॅक्ड फूड आपण घेत असतो, फॉर एक्झाम्पल चिप्स घेतले किंवा दूध घेतलं, दही घेतलं, तर त्यावरची एक्सपायरी डेट आपण चेक करून घेत असतो. का आपण एक्सपायरी डेट चेक करून घेत असतो? चला पाहूयात आन्सर. एव्हरी कॅन्ड आयटम हॅज अ लिमिट शेल्फ लाईफ. प्रत्येक जे कॅन्ड आयटम आहे, म्हणजे प्रत्येक जे हवाबंद असं पदार्थ आहे खाण्याचा, त्याला एक विशिष्ट लाईफ असते. दिस इज द टाईम लिमिट ड्युरिंग विच द फूड आयटम इज सेफ टू इट. त्याच्यामध्ये जी डेट दिलेली असते, म्हणजे कधी मॅन्युफॅक्चर झालेला आहे आणि त्याची एक्सपायरी काय आहे. मग तेवढा जो टाईम लिमिट आहे तोपर्यंत ते अन्न, ते फूड खायला सेफ असतं. दिस इज मेन्शन्ड ऑन द कॅन. आणि हे प्रत्येक कॅनवर, आता दुधाची पिशवी पण तुम्ही चेक करून पहा, त्यावर दिलेलं असतं की कधीपर्यंत हे दूध वापरायचं आहे. किंवा दह्याचं पॅकेट घ्या, त्याच्यावर सुद्धा दिलेलं असतं, डेट मेन्शन केलेली असते. बट लेटर आफ्टर द एक्सपायरी डेट इज ओव्हर फूड मे नॉट रिमेन इन अ गुड कंडिशन ड्यू टू रिव्हर्सेबल केमिकल चेंजेस इन इट. एक्सपायरी डेट झाल्यानंतर त्यामध्ये केमिकल चेंजेस होत असतात, खराब होतं. आता तुम्ही दुधाची पिशवी घ्या आणि त्याची एक्सपायरी डेट होऊन जाऊ द्यात आणि मग ते दूध बघा, खराब झालेलं असतं ना. त्यामध्ये बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होतात आणि ते इरिव्हर्सेबल चेंज असतो. आपण खराब झालेलं दूध पुन्हा चांगलं करू शकत नाही. तसं दूध आपण जर घेतलं, आपण घेऊच शकत नाही, कारण की त्याच्या टेस्टमध्ये, त्याच्या स्मेलमध्ये, सगळ्या याच्यामध्ये चेंज झालेला असतो. त्याच्या प्रॉपर्टीज, ज्या ओरिजिनल मूळ पदार्थ आहे त्याच्या प्रॉपर्टीज बदललेल्या असतात. मग असं फूड आपण कन्झ्युम करणं चांगलं नसतं. त्यात बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम तयार झालेले असतात जे आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात. कन्झ्युमिंग सच items can harm our health. Therefore, while purchasing canned food, its expiry date should be checked. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
An iron article should be given a coat of paint. लोखंडी वस्तूंना पेंट करणे गरजेचे का आहे? तुम्हाला तर माहीतच आहे. लोखंडी वस्तूंची प्रॉपर्टीच आहे ना, आयर्न आर्टिकल्सची प्रॉपर्टीच आहे की त्याला रस्ट लागतं, ते गंजतं. तुमची सायकल जर तुम्ही यूजच केली नाही, तिला व्यवस्थित ऑइलिंग केलं नाही, पुसली नाही त्याच्यावरची धूळ वगैरे, तर तुमच्या सायकलला सुद्धा गंज लागतो, हो ना? चला पाहूयात आपण आन्सर की लोखंडी वस्तूंना पेंट का करायला हवं. अन आयर्न आर्टिकल रस्ट्स नॅचरली विच इज कॉल्ड कोरोजन. लोखंडी वस्तूला नैसर्गिकरित्या गंज लागतो, त्यालाच कोरोजन असं म्हणतात. कोरोजन टेक्स प्लेस ड्यू टू ऑक्सिजन, मॉइश्चर, वेफर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. कोरोजन कशामुळे होतं? तर हवेमध्ये जे ऑक्सिजन असतं, मॉइश्चर असतं, वेपर्स असतात, त्यामुळे कोरोजन होत असतं. आणि कोरोजन म्हणजेच काय? गंज लागणे. कोरोजन मेक्स आर्टिकल्स वीक अँड अनयुजेबल. या गंज लागल्यामुळे काय होतं? लोखंडी वस्तूंना जर गंज लागला तर काय होतं? ते लोखंडी वस्तू वीक होतात, त्याचा भुसा भुसा होतो, हो ना? आणि मग ते आपल्याला काही कामाचं राहत नाही, अनयुजेबल होऊन जातं. देअर फोर टू कीप द आयर्न आर्टिकल्स इन बेटर कंडिशन. आणि जर आपल्याला आयर्न आर्टिकल चांगल्या अवस्थेत ठेवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं? हवेतलं जे मॉइश्चर आहे, ऑक्सिजन आहे, वेपर्स आहे, त्यापासून या लोखंडाचं प्रोटेक्शन करायचं असतं. मग प्रोटेक्शन कसं करणार? त्यावर पेंट करून, त्या आयर्न आर्टिकलवर पेंट केलं की हवेमधलं मॉइश्चर, ऑक्सिजन, वेपर्स याला आयर्नपर्यंत पोहोचणारच नाही आणि गंज लागणारच नाही. आलं ना लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश्ड. आता आयर्न आर्टिकलचं पाहिलं, आता वुडन आर्टिकल जे लाकडी वस्तू असतात त्यांना पॉलिश करायला हवं. का पॉलिश करायला हवं? कारण वूडची काय प्रॉपर्टी आहे? आठवते का तुम्हाला? वूडची प्रॉपर्टी काय आहे? त्याला फंगस लागतं, त्याला कीड लागते, हो ना? आणि मग ते वूड खराब होऊन जातं, पोकळ होऊन जातं. त्यासाठी जर आपण त्याच्यावर पॉलिश केलं की मग ते वूडला टर्माइट्स लागत नाही, फंगस लागत नाही, सेफ राहतं वूड. चला आन्सर पाहूयात. अ वूड इज ॲन ऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट इज अफेक्टेड बाय टर्माइट्स ऑर फंगस. दिस नॅचरल चेंज कॅन रिझल्ट इन टू इरिव्हर्सेबल डॅमेज. आता इरिव्हर्सेबल डॅमेज का? कारण फंगस लागलं, टर्माइट्स लागले की काय होणार? त्या लाकडाचा भुसा होणार. त्या भुसापासून परत लाकूड होणार आहे का? तसंच आहे तसं प्रॉपर्टीज तर चेंज होऊन जाणार, हो ना? आणि इरिव्हर्सेबल डॅमेज होऊन जाणार. इफ पॉलिश इज अप्लाइड टू सच वुडन आर्टिकल्स. जर या वुडन आर्टिकल्सवर आपण पॉलिश लावलं तर काय होईल? द रेट ऑफ नॅचरल चेंजेस स्लो डाऊन. हे जे नॅचरल चेंज आहे तर त्याचा रेट कमी होईल, म्हणजे हळूहळू नॅचरल चेंज होईल, फास्ट होणार नाही. आता आपल्या घरामधील बरंचसं फर्निचर आपलं पॉलिश केलेलं असतं. का पॉलिश केलेलं असतं? कारण ते खराब होऊ नये म्हणून, हवेतील मॉइश्चर वगैरे ते ॲब्झॉर्ब करू नये म्हणून, टर्माइट लागू नये म्हणून. त्यामुळे आपण काय करतो? पॉलिश करत असतो वुडन आर्टिकल्सला. दस टू प्रिव्हेंट दिस हार्मफुल चेंज अ वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश्ड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कॉपर अँड ब्रास युटेन्सिल्स शुड बी टिंड. आता कॉपर आणि ब्रास आर्टिकल्स तुम्ही पाहिले असतील, हो ना? स्वयंपाकघरामध्ये कॉपरची भांडी असतात, ब्रासची तांबे पितळाची भांडी असतात की नाही, तर त्यांना टिन केलं जातं, मुलामा दिला जातो. तुम्ही जुनी भांडी पहा, त्याच्यावर कोट असेल, तुम्हाला व्हाईट कलरचं टिन केलेलं असतं. चला आन्सर पाहूयात. का बरं टिन केलं जातं? द मेटल्स लाईक कॉपर अँड ब्रास गॅदर अ ग्रीनिश लेअर ड्यू टू स्लो केमिकल चेंज. तुम्ही तांब्याचं भांडं पाहिलंय का? तुम्ही बऱ्याच दिवस ते तांब्याचं भांडं तसंच ठेवा, काय तुम्हाला दिसून येईल? एक ग्रीनिश लेअर तुम्हाला त्या तांब्याच्या भांड्यावर दिसून येईल. हे काय आहे? केमिकल चेंज आहे. This is corrosion which happens due to oxygen, moisture and vapors of chemical in the air. For the prevention of such corrosion, copper and brass utensils are tinned. Copper आणि brass utensils ला tin केलं जातं. Moreover, the tinned utensils are safer for cooking. Next question पाहूया. A dry handkerchief gets wet at once on dipping in water, but it takes long for a wet handkerchief to dry. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की कोरडा रुमाल पाण्यात बुडवल्यावर लगेच ओला होतो, पण ओला रुमाल वाळायला बराच वेळ लागतो. काय कारण आहे त्यामागचं? चला पाहूया. अ ड्राय हँकरचीफ absorbs the water once it is dipped into the water. कोरडा रुमाल पाण्यात बुडवल्यानंतर पाणी शोषून घेतो.
दिस इज अ फास्ट चेंज. हा फास्ट चेंज आहे. बट ड्राईंग सच मॉइस्ट हँकरचीफ इज अ स्लो प्रोसेस विच अकर्स ड्यू टू इव्हॉपरेशन. परंतु असा हा ओला झालेला रुमाल वाळवणे ही खूप हळू प्रोसेस आहे की नाही. आपण हँकरचीफ वाळायला जेव्हा उन्हामध्ये टाकतो तेव्हा तो कसं काय वाळतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यातलं पाणी हवेच्या उष्णतेमुळे काय होतं, इव्हॉपरेट होत असतं आणि मग तो रुमाल वाळत असतो. मग ही प्रोसेस कशी आहे, स्लो आहे. इव्हॉपरेशन स्लो होत असतं. इव्हॉपरेशन इज द फिजिकल चेंज विच डिपेंड्स अपॉन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. इट मे therefore take long for drying a wet handkerchief. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल यू टेक इन टू अकाउंट व्हाईल आयडेंटिफाईंग द फॉलोईंग. काय विचारलेलं आहे की खालील गोष्टी ओळखताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घ्याल. अ फिजिकल चेंज इन अ सबस्टन्स. एखाद्या पदार्थामध्ये झालेला फिजिकल चेंज कसा ओळखायचा. चला आन्सर पाहूयात. इट विल बी सीन दॅट वेदर द सबस्टन्स हॅज चेंज्ड इट्स प्रॉपर्टीज अँड कंपोजिशन. त्या पदार्थाने आपण पाहू की त्या पदार्थाने त्याच्या प्रॉपर्टीज चेंज केल्यात की नाही, त्याची जी मूळ रचना आहे ती चेंज झालेली आहे की नाही. इफ बोथ ऑफ दीज हॅव रिमेन्ड अनचेंज्ड देन इट इज अ फिजिकल चेंज. त्या पदार्थाने जर त्याच्या प्रॉपर्टीज चेंज केल्या नाहीत, जर त्याची रचना बदलली नाही, तर आपण असं समजू की हा फिजिकल चेंज आहे. नेक्स्ट पाहूयात. अ केमिकल चेंज इन अ सबस्टन्स. एखाद्या पदार्थामध्ये केमिकल चेंज झाला हे कसे ओळखायचे. इट विल बी सीन दॅट वेदर द सबस्टन्स इज चेंज्ड इन इट्स प्रॉपर्टीज. किती इझी आहे. फिजिकल चेंज म्हणजे काय, प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन बदलत नाही त्याला काय म्हणतात, फिजिकल चेंज. आणि केमिकल चेंज म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज, पदार्थाच्या प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन बदलतं म्हणजेच काय, केमिकल चेंज. वेदर द कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स इज चेंज्ड, वेदर द चेंज इज इरिव्हर्सेबल. आणि तो जो चेंज आहे तो इरिव्हर्सेबल असला तर तो काय झाला, केमिकल चेंज. जसे मी आधी एक्झाम्पल दिले, वूडला जर बर्न केले तर त्याचे राखेमध्ये रूपांतर होते, बरोबर. आणि हा जो चेंज आहे तो कसा आहे, वूडच्या प्रॉपर्टीज आणि ॲशच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत की नाही. आणि ते जे कंपोजिशन आहे ते सुद्धा डिफरंट आहे. वूडचं ॲशमध्ये रूपांतर झालं आहे, सेम आहे का कंपोजिशन दोघांचं, नाही. त्याचप्रमाणे हा जो चेंज आहे तो इरिव्हर्सेबल आहे. वूडचे ॲशमध्ये रूपांतर झालेले आहे, ॲशला पुन्हा वूडमध्ये आपल्याला तयार करता येईल का, ॲशचं पुन्हा वूड तयार होईल का, नाही. म्हणजे हा जो चेंज झालेला आहे तो इरिव्हर्सेबल झालेला आहे, म्हणजेच काय आहे, केमिकल चेंज आहे. केमिकल चेंज म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, केमिकल चेंज म्हणजे प्रॉपर्टीज आणि कंपोजिशनमध्ये चेंज होते. आणि फिजिकल चेंज म्हणजे काय, प्रॉपर्टीज आणि कंपोजिशन आहे तसेच राहतात, त्या बदलत नाहीत. इफ ऑल these changes are taking place then it will be a chemical change. आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रीड द पॅरेग्राफ अँड नोट डाऊन द व्हेरियस टाइप्स ऑफ चेंजेस इट मेन्शन्स. आता इथे हा पॅरेग्राफ दिलेला आहे, यामध्ये वेगवेगळे जे चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. इट वॉज नियरिंग 6 o'clock इन द इव्हनिंग. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. द सन वॉज सेटिंग. सूर्य मावळत होता. अ ब्रीज वॉज ब्लोईंग. मंद वारा सुटला होता. लीव्स ऑन द ट्री वॉज शेकिंग. झाडाची पाने हलत होती. साहिल वॉज सिटिंग इन द कोर्टयार्ड रोलिंग बॉल्स ऑफ वेट सॉईल अँड शेपिंग देम इन टू व्हेरियस टॉईज. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. देन ही फेल्ट हंग्री अँड वेंट इन टू द हाऊस. आणि मग त्यानंतर त्याला भूक लागली म्हणून तो घरात गेला. मदर मेड अ डो फ्रॉम व्हीट फ्लोअर अँड फ्राईड पुरीज. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. व्हाईल इटिंग हॉट पुरीज हिज अटेन्शन वॉज ड्रॉन आउटसाइड द विंडो. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीच्या बाहेर गेले. इट हॅड स्टार्टेड रेनिंग. पाऊस सुरू झाला होता. देअर वॉज लाईटनिंग टू. त्याचबरोबर विजा चमकत होत्या. साहिल वॉज एन्जॉईंग हिज डिनर इन द डीम लाईट. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. आता इथे कोणकोणते चेंजेस झालेले आहेत या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की पॅरेग्राफ वाचायचं आहे आणि त्यातले बदल आपल्याला
नोंदवायचे की कोणकोणते बदल झालेले आहेत. मग चला सांगा बरं, पहिला काय बदल झालेला आहे? इट वॉज नियरिंग 6 o'clock इन द इव्हिनिंग. कशामध्ये चेंज झालेला आहे? टाईममध्ये. आणि हा कसा चेंज आहे? रिव्हर्सेबल आहे आणि पिरियॉडिक आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द सन वॉज सेटिंग. आता यामध्ये चेंज कशामध्ये झालेला आहे? सनसेट. कोणता बदल आहे? पिरियॉडिक आहे आणि रिव्हर्सेबल आहे. त्यानंतर अ ब्रीज वॉज ब्लोईंग. कुठे बदल झालेला आहे? ब्लोईंग ऑफ विंड. कोणता बदल झालेला आहे? फिजिकल आणि नॉन पिरियडिक. त्यानंतर लिव्स ऑफ द ट्री वर शेकिंग. काय बदल झालेला आहे? मोमेंट ड्यू टू विंड. हवेमुळे कोणता बदल झालेला आहे? फिजिकल आणि पिरियडिक. साहिल वॉज सिटिंग इन द कोर्टयार्ड रोलिंग बॉल्स ऑफ वेट सॉइल अँड शेपिंग देम इनटू व्हेरियस टॉईज. आता इथे मेकिंग टॉईज ऑफ सॉइलपासून टॉईज बनवणे हा बदल आहे. आणि कोणता बदल आहे हा? तर फिजिकल आहे. कारण आता पहा, मातीपासून खेळणी तयार करणे. खेळणी तयार झाली, आता खेळणी आपण तोडली मातीची की पुन्हा काय तयार होणार आहे? मातीच तयार होणार आहे. म्हणजे हा कोणता बदल आहे? फिजिकल आहे ना, फिजिकल चेंज आहे. देन ही फेल्ट हंग्री अँड वेंट इन टू द हाऊस. हंगर विशिष्ट वेळ झाली की आपल्याला भूक लागते. कोणता चेंज आहे? पिरियडिक चेंज आहे. नेक्स्ट पहा, मदर मेड अ डो फ्रॉम व्हीट फ्लोअर अँड फ्राईड पुरीज. आता इथे फ्राय करणे हा कोणता बदल आहे? फिजिकल चेंज आहे आणि इरिव्हर्सेबल चेंज आहे. बरोबर. फिजिकल चेंज कसं काय आहे? हा प्रॉपर्टीज चेंज होत नाही आहेत. व्हीटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच प्रॉपर्टीज पुरीमध्ये सुद्धा येणार आहेत. आणि पुरीपासून पुन्हा आपल्याला व्हीट तयार करता येणार आहे का? नाही तयार करता येणार आहे, हो ना. म्हणून इरिव्हर्सेबल चेंज आहे. व्हाईल ईटिंग हॉट पुरीज हिज अटेन्शन वॉज ड्रॉन आउटसाइड द विंडो. आता यामध्ये चेंज कुठे झालेला आहे? सीइंग रँडमली. आणि कसा आहे हा चेंज? नॉन पिरियडिक आहे. नेक्स्ट पहा, इट हॅड स्टार्टेड रेनिंग. आता रेनिंग, पाऊस पडायला लागला. काय बदल आहे? कोणता बदल आहे हा? फिजिकल चेंज आहे. रेनिंग हा कसा बदल आहे? फिजिकल चेंज आहे. आणि पिरियॉडिक, इफ रेनिंग इन स्पेसिफिक सीझनमध्ये जर पाऊस पडायला लागला तर हा कोणता बदल असणार आहे? पिरियॉडिक बदल असणार आहे. देअर वॉज लाईटनिंग. आता लाईटनिंग हा कसा बदल आहे? वीज चमकणे. कसा आहे? फिजिकल आहे आणि केमिकल आहे. त्याचबरोबर फास्ट चेंज आहे. आलं लक्षात? आय होप आता तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्स या लेसनच्या क्लिअर झाल्या असतील. इथे आपला हा संपूर्ण एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.